बरोबर. गुड मॉर्निंग मित्रांनो, रामकृष्ण हरी, जय शिवराय. कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? आणि तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. त्याचं नाव आहे राईड विथ रोहित. आणि या सकाळच्या शुभ प्रसन्न वातावरणामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे माझ्याकडून. आणि तुम्ही पाहताय या गावचा सकाळ सकाळचा नजारा. वाह, काय सुंदर नजारा आहे. आता आपण चाललोय आता जाखणगाव. जाखणगाववरनं पण आपण जाणार आपल्या शेत तालुक्याला येणारे घरी. आता दिवसभर सुद्धा आपल्या वेळ आपल्या दिवस फिरण्यात जाणारे फिरायचं आहे. आपण फक्त आपण फिरायला आलेलो आहोत, बाकी आपल्याला काही देय नाही. आपल्याला जेवढा तोडायचं आहे आज, जेवढा तोडलाय म्हणजे पण त्याची पिशवी ज्या असत्या पहिल्या उपलब्ध नव्हत्या आपल्या गावामध्ये. म्हणजे उपलब्ध नसल्या कारणात तो शेजारच्या गावावरनं आणायला आता खेडे गाव आहे आपलं. आपल्याकडं एवढ्या गोष्टी जास्त प्रमाणात उपलब्ध होत नाही. मार्केट नाही आपल्या गावाला. काही अर्थानं आम्हाला ते बरं वाटतं. शांत जुन्या पद्धतीचं गाव आहे आपलं. ते बऱ्यापैकी आहे. थोडं सुद्धा रस्त्यावरचं गाव असल्यामुळे मदती झालेली आहे. आपलं गाव आतमध्ये असल्याचं कारणात आपण इथं ओंकारला लागणाऱ्या थैल्या आपण या ठिकाणी घेणार आहे. हे जाखणगावचं जे हार्डवेअर आहे, इथं आपण थैल्या घेणार आहे. मसाला मसाला पण जरा जास्त आहे. मसाला वर्षाचा मसाले सगळे एका ठिकाणी. आपण आता थैल्या घेतलेल्या आहे. आता आपण निघणार आहे ओंकारच्या शेतावरती आपण जाऊन त्यांची शेती पाहणार आहे. काय काय शेतीमध्ये कसं आहे, तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. हो, मी धरतो मध्ये, प्रॉब्लेम नाही. आता स्ट्रेट जायचं की ह्याच रस्त्यात जायचं?
दादेवाडी वाडी साळुंके जोडला म्हणजे कोणती वाडी? दादेवाडी. दादेवाडी. त्या छोटे छोट्या वाडे मराठी समाजाची माणसं आहेत सुद्धा वाडे आहेत आपल्या. नाही आहे ना म्हणजे पाच मध्ये सेपरेट वाड्या म्हणले गावच आहे का सेपरेट? हा म्हणजे ग्रामपंचायत नाही, ग्रामपंचायत जाखणगाव. जाखणगाव. अच्छा म्हणजे जाखणगावचे वाडे आहेत. हा रस्ता आहे का? आणि हे पाणी पाईप कुठून येतं? पाणी हे पाणी पाईप कशाचं आहे? अच्छा असं आहे का? ही घेवड्याची शेती आहे म्हणजे वालवडाची. सावलीला ठेव जे हे घ्यायला बाईक गाडी येत असं हे न्यायला आता मार्केट पुण्याला जातो. जवळ असं तुम्हाला कोल्हापूर वगैरे. वॉक पण होईल त्याच्यासाठी आपण व्हिडिओ काढतो. तुमचा भाग कसा काय परिसर कुठं यात्रा झाली ना. चला आता असंच जायचं ना. चला येऊ का? भाऊ कसं काय वाटते बॅग घेऊन? सवय आहे ना त्यामुळे काय एवढं हे नसतं. तेवढंच कधीतरी घरी आलं तर शेतात काम करायचं तेवढंच. बरोबर. मित्रांनो मी आता सध्या आहे सातारा जिल्ह्यातील जांब या गावी आहे. यांचा तालुका खटावे. तर आपण आलेलो आहोत ओंकार शिंदे यांच्या गावामध्ये जांब या ठिकाणी. आणि सकाळी आपली ठरल्याप्रमाणे आपण ओंकार भाऊच्या शेतावरती येणार होतो. आणि मगाशी आपण त्यांच्या शेतावरती गेलो आणि त्यांच्या शेतात आता सध्या घेवडा आहे. तो घेवडा त्यांचे वडील आणि बाकीच्या ज्या बाया लोक आहेत त्यांनी काढला
आणि ओंकार भाऊ ते डोक्यावरती जवळजवळ 15 ते 20 पाऊल घेऊन इकडे आलेले आहेत. तो समोर दिसतोय तो हा आहे त्यांचा घेवडा. आणि आता आपण इथून निघणार आहोत. तर चला आपल्याला निघायचंय आता.